विरली बुजुर्ग गावातील शेतशिवारात पैशांच्या वादातून एकाने दुसऱ्याला नहरात बुडवून ठार मारल्याची धक्कादायक घटना 29 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली। या घटनेत विरली बुजुर्ग येथील नरेश दुनेदार वय 45 वर्ष राहणार विरली बुजुर्ग याचा मृत्यू झाला असून नारायण मेश्राम वय 42 वर्ष राहणार विरली बुजुर्ग या आरोपीला लाखांदूर पोलिसांनी अटक केली आहे। पोलीस सूत्रानुसार मृतक व आरोपी हे दोघेही दुपारच्या सुमारास दारूच्या नशेत स्थानिक नहर परिसरात मासे पकडण्यासाठी गेले होते। याच दरम्यान आरोपी नारायण मेश्राम याने नरेश दुनेदारवर पैशांची चोरी केल्याचा आरोप केला। या आरोपावरून दोघांमध्ये जोरदार वाद आणि मारहाण झाली। या भांडणात संतापलेल्या नारायण मेश्रामने नरेशला नहरात ओढत नेऊन पाण्यात बुडवून ठार केल्याचे उघड झाले आहे। या घटनेदरम्यान नहर परिसरात उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने आरोपीकडून पीडितावर होत असलेल्या मारहाणीचा व्हिडिओ मोबाईल फोनमध्ये रेकॉर्ड केला। त्या व्हिडिओत आरोपीने मृतकावर केलेल्या निर्दयी मारहाणीचे दृश्य स्पष्टपणे दिसत आहेत। तसेच नंतर नागरिकांनी पाण्यातून मृतदेह बाहेर काढतानाचे दृश्यही त्यात कैद झाले आहेत। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। घटनास्थळावर उपस्थित काही नागरिकांनी हा प्रकार पाहताच पोलिसांना माहिती दिली। या घटनेची माहिती होताच पवनीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम, लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गंद्रे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगंबर तलमले, पोलीस हवालदार सतीश सिंगनजुडे, उमेश शिवणकर, जयेश जवंजाळकर, पोलीस अंमलदार निलेश चव्हाण, विनोद मैंद, विकास रणदिवे, सतीश कोचे, रज्जाद ठाकरे यासह अन्य पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला। आरोपीला ताब्यात घेऊन हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लाखांदूर पोलिसांनी या प्रकरणी सखोल तपास सुरू केला असून आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठविणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। परिसरात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे।